मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्रहरण ही म्हणजे एकमेकांपासून वेगळं करताच येऊ शकत नाही कधी. म्हणजे मग ते सिनॉनिमस झालं की तात्या सरपंच आणि मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्राहर, आणि मग त्याच्यानंतर मग मालवणी एक एक त्याच्या आधीही आलं, म्हणजे चाकरमानी आलं. सो आय गेस ते मालवणी ब्रँड अँबॅसिडर होते. ते मालवणी ब्रँड अँबॅसिडर म्हणलं कारण त्यांनी 25 नाटकं स्वतःचा एक ऑडियन्स मराठी रंगभूमीवरती तयार करणं, ज्या वेळेला मराठी रंगभूमी ही सुवर्ण म्हणजे गोल्डन पिरियड होता, म्हणजे तो अभिनय बघून 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 ते एकलव्यासारखे शिकले. सो बेसिकली त्यांना कोणी द्रोणाचार्य त्यांचा गुरु कोण होता तर कोणच नव्हता तसं बघायला गेलं. त्यांनी MBA न करता पण ते चांगले बिझनेसमॅन होते. तर मोहन वाघ खूप चांगलं बोलले होते पप्पा गेल्यावरती की तो मालवणी बोलीभाषेचा सिंहासन घेऊन आला, त्यांनी राज्य केलं आणि तो घेऊन गेला. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरे ज्योतीने तेजाची आरती या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्यांच्या आठवणी ऐकणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाचं मराठी रंगभूमीवरचं योगदान हे थोडक्यात सांगणं निव्वळ अशक्य आहे. तरी त्यांची एक ओळख सांगायची म्हटलं तर कोकणचो आपलो माणूस असे श्री मच्छिंद्र कांबळी, आणि त्यांच्या आठवणी आपल्यासमोर मांडण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत साक्षात त्यांचे सुपुत्र प्रसाद. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आभाळाची माणसासाठी तू गप्पा मारण्यासाठी आज अगदी आवर्जून आलायस, त्याबद्दल मनापासून आभार. आणि आम्ही नेहमी म्हणतो तसं इथे आपली फॉर्मॅलिटी संपली. आता इथून पुढे ज्या होतील त्या मनमोकळ्या गप्पा व्हायला हव्यात आपल्या. तर पहिलाच प्रश्न अगदी आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया बाबूजींच्या करिअरच्या बाबतीत, की अशा काळामध्ये की जेव्हा कुठल्याही ग्रामीण भागातून मुंबईसारख्या शहरात येऊन स्थिरावणं, आणि ते सुद्धा इतक्या अनसर्टन टाईप्सच्या इंडस्ट्रीमध्ये, अनस्टेबल इंडस्ट्रीमध्ये, तर अगदी त्यांची सुरुवात कोकणपासून मुंबईत येणं कसं झालं, कशा प्रकारे घडलं? पप्पा 1.5 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले, आणि सो माझ्या आजीनी 2 मुलं, म्हणजे माझी आत्या आणि पप्पा, तर त्यांना गावीच सांभाळून पप्पा मला वाटतं एक 2-4 शाळा त्यांनी चेंज करून ते तेव्हाची जुनी 10वी 11वीला ते मुंबईत आले. ते नाईट स्कूलमध्ये शिकले आणि मग त्यांनी वेगळी खूप ठिकाणी त्यांनी कामं वगैरे केली, पण आय थिंक गावी त्यांना ते नाटकात काम करायची त्यांना आवड होती असं आता म्हणजे आजी आणि पप्पांकडून जे समजले. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या नाटकातल्या छोट्या मोठ्या रोलसाठी आय गेस 70 पासून ते छोट्या छोट्या भूमिका करत गेले. बॅकस्टेजला होते, साहित्य संघात होते, त्याच्यानंतर अजून कुठे कुठे जसे आपल्याकडे जे आत्ता स्ट्रगल होतो, स्ट्रगल तेव्हाही त्यांना काही चुकला नव्हता, पण नंतर साहित्य संघात असल्यामुळे विजयाबाईंच्या नाटकात काम करायला लागले. मग 70 to 74 ते सहकारी भांडारमध्ये कामाला होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याच्या आधी होते. सो कारण की आमची कांबळी कुटुंबीय मॅक्झिमम टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतं खूप आधी. मग सहकारी भांडारमध्ये होते. त्यांचं लग्न झालं, माझी बहीण झाली आणि पप्पांनी जॉब सोडला, आणि मग ते नाटकात छोट्या मोठ्या भूमिका मिळतात की नाही तो स्ट्रगल करायला लागले. माझ्या जन्माच्या वेळी 74ला अजब न्याय वर्तुळाचा जे विजयाबाईंनी नाटक केलं होतं त्याच्यातून ते जर्मनीला गेले होते. आणि सो 74 to 80 त्या पिरियडमध्ये त्यांनी खूप छोट्या मोठ्या भूमिका करत गेले. 1979ला त्यांनी महासागरमधली त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची छोटी भूमिका केली, जो सुराणाचा रोल होता, कलाविभाचं नाटक होतं. तेव्हा ते ड्युअल हे करायचे, सूत्रधाराचा पण त्याच्यामध्ये ते पार्ट हे करायचे. आणि बेसिकली त्यांनी सुरुवात केली ती रंगमंच कामगार, डोअर किपर. सो त्यांना तो एक सगळा म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, प्रॉपर्टीचं काम बघितलं होतं. आणि मला वाटतं मी तेव्हा आम्ही महासागर नंतर त्यांना असं वाटलं की आपण त्याच्यात ते प्रोड्युसरही बनलो होते. तेव्हा एक हे होतं की इथे नाटक एक करायचं आणि ते कोकणात नेऊन त्याचे प्रयोग करायचे, दौरे करायचे, थोडेफार पैसे मिळतात का बघायचे. तर मला वाटतं मग त्या नाटकाचं नाव माझ्या लक्षात नाही, पण आदर्श असं एक प्रोडक्शन हाऊस त्यांनी केलं होतं, आणि त्याच्यात त्यांना अपयश झालं होतं. सो आय गेस तो नाटकाचा एक मला वाटतं ते तो किडा असतो, ते पॅशन असतं पप्पांमध्ये, ते खूपच म्हणजे ते म्हणजे एक्सपोनेन्शियल लेवलला होतं. आणि मग 1975ला जे वेस्टर्न नाटक गवाणकर काकांनी केलं होतं, लीलाधर कांबळी यांनी ते डिरेक्ट केलं होतं राजा मयेकरांनी. कारण राजा मयेकरांनी तसं बघायला गेलं तर मालवणी मराठी लोकांना त्याची जाण मिळाली ती राजा मयेकरांमुळे. सो पप्पांनी जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण हे नाटक
1979 ते 80 मध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मग एका गावातली लोक येऊन नाटकात काम करणं हा एक वेगळा मुद्दा होता. पण जे नंतर खूप वर्षांनी शिवाजी अंडरग्राऊंड बद्दल घडलं, हा की जिथे गावातल्या लोकांनी येऊन नंदू माधवने ते नाटक केलं. बरोबर आहे. सो त्या पद्धतीचं नाटक गावातल्या वाडीतल्याच आमच्याच कामही लोकांनी मिळून ते केलेलं नाटक होतं आणि ते 1980 16 फेब्रुवारीला त्याचा पहिला प्रयोग 15 फेब्रुवारीला झाला. पण पप्पा महासागरमध्ये भूमिका करत असल्यामुळे त्यांना तो करता नव्हता आला. सो तेव्हा गवाणकर काकांनी ती तात्या सरपंचाची भूमिका केली होती आणि मग 16 फेब्रुवारी 1980 पासून जे पप्पांनी प्रमुख भूमिका आणि तात्या सरपंच जे चालू झालं, सो मला वाटतं ते जाईपर्यंत 2007 पर्यंत आय गेस 27 वर्ष त्यांनी ती रंगभूमी मराठी, त्याच्यावरती मालवणी रंगभूमीचं दालन आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. वा, पण ही किती गमतीची गोष्ट आहे की मच्छिंद्र कांबळी म्हटल्यानंतर वस्त्रहरण ही ज्यांची ओळख सगळ्यात मोठी आणि त्यांनीच पहिला प्रयोग त्यांना कारण करण्याचा त्यांना तेव्हा महासागरचा प्रयोग होता, तो पुण्याला लागला होता आणि मोहन तोंडवायकर जे निर्माते होते बोलले, तू जर नाही केलास प्रयोग तर तुला तुझी जे काही हे मानधन जे आहे ॲज अ मॅनेजर आणि ते सुराणाचं ते मी तुला देणार नाही. आणि तेव्हा आमच्या फीज होत्या शाळेच्या किंवा तेवढी आर्थिक परिस्थिती म्हणजे तर त्यांना तो प्रयोग ते मिस करून वेस्टर्नचा प्रयोग करणं त्यांना ते जमत नव्हतं. सो त्यांनी तेव्हा ते केलं होतं. सो म्हणून मी महासागर आता परत करायचं माझं कारण तेच आहे की पप्पांचा तो शेवटचा एक छोटा रोल होता की जो मराठी रंगभूमीवरती त्यांनी केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्याच भूमिका या प्रमुख याच्यामध्ये त्यांनी केल्या होत्या. सो म्हणून ते त्याच्यामध्ये एक नॉस्टॅल्जिक ती व्हॅल्यू होती. असा तो प्रकार होता. पण वस्त्रहरण जेव्हा सुरू केलं त्यावेळेला एवढ्या मोठ्या संख्येनं प्रयोग होतील किंवा यशाच्या एवढ्या शिखरावर पोहोचेल अशी काही कल्पना होती, अंदाज होता का ते घडत गेलं? पप्पा तेव्हा निर्माते नव्हते. पप्पा तेव्हा त्याच्यामध्ये सूत्रधार आणि तात्या सरपंच झाले. अच्छा, असं वेस्टर्नमध्ये करत होते कारण त्याचे निर्माते मनोहर नरे आणि राणा मुसळे होते. बरं. ज्यांनी ते नाटक करायचं धाडस तेव्हा केलेलं होतं आणि कारण गावातल्या लोकांवरती कोण करणार. पण मला वाटतं मे बी पप्पांनी त्यांना कन्व्हिन्स केलेलं होतं आणि 175व्या प्रयोगाच्या आधी जे काही प्रयोग होते सो तेव्हा हे नाटक बंद करणं म्हणजे मुंबईत खूप जबरदस्त मार खाल्लेलं नाटक होतं. कोण गावातल्या लोकांना कोण बघायला येणार. सो पुण्यात जेव्हा पुलं आले ते बघायला नाटक आणि पुलंचं कोकणाचं एक वेगळं त्यांचं बॉन्डिंग होतं. सो त्याच्यामुळे ते म्हणते तर अरे मालवणी लोक काय ते करतात आपण बघायला येऊया. आणि तेव्हा काही कोणीच नोंद नव्हतं म्हणजे तेव्हा मच्छिंद्र कांबळींना कोण ओळखायचं नाही, गवाणकर काकांना कोण ओळखायचं नाही किंवा कोणालाच कोणी ओळखायचं नाही. आणि ते बघायला आले आणि त्यांनी जे पत्र लिहिलं ते या लोकांनी जाहिरातीमध्ये वापरलं. म्हणजे पप्पांनी ते एक म्हणजे आय थिंक ते काय म्हणतो आपण त्यांनी MBA न करता पण ते चांगले बिझनेसमन होते. सो त्यांनी ते जे जाहिरातीमध्ये ते पत्र वापरलं तेव्हा मराठी नाटक किंवा काही हे वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवरती चालायचं आणि मग ते जे नाटक तिकडे पकडलं आणि नंतर मग पुलंनी 175व्या प्रयोगाला जवळजवळ 1 तासाचं त्यांचं भाषण जे आजही मला वाटतं सोशल मीडियावरती आहे. सो ते झाल्यावरती मग वेस्टर्न मग काही कोणी मागे बघितलं नाही. पण त्याच्यानंतर 600 प्रयोगानंतर पप्पांना त्या नाटकातून काढून टाकण्यात आलं आणि मग तो भद्रकालीचा प्रवास कारण वेस्टर्न हे भद्रकालीचं नाटक नव्हतं पण वेस्टर्नमुळे भद्रकाली प्रोडक्शन निर्माण झाली. सो ते तसं गणित होतं. ते मी अगदी पुढचा प्रश्न हाच विचारणार होतो की मग नट म्हणून सुरुवात एवढी झाली आणि वस्त्रहरणची सुद्धा निर्मिती आधी नव्हती तर भद्रकालीची सुरुवात कशी झाली? आता सुरुवातीचं निमित्त कळलं, मग त्याच्यानंतर वस्त्रहरणाच्या पुढचा प्रवास एक एक करत कसा झाला? नाही मग 600व्या प्रयोगानंतर पप्पांना काढलं. मग त्यांनी भद्रकाली प्रोडक्शन ही संस्था जुलै 1982ला पहिलं नाटक साखरमानी भद्रकालीचं बरोबर आहे सुंदरदास काकांनी केलं होतं ते आलं. मग केला तुका झाला मका ते आलं. त्याच्यानंतर वेस्टर्न परत पप्पांकडे आलं. त्याच्या मधल्या काळामध्ये त्याचे अजून एक 100-150 प्रयोग झालेले होते पण मग परत भद्रकालीकडे ते आलं आणि मग तो जो अव्यात मग 800वा प्रयोग झाला. म्हणजे लंडनला जायच्या आधीचा एक लता दिदी आणि सगळ्या मग सेलिब्रिटी काशीनाथ घाणेकरांपासून भगवान दादा सगळ्यांनीच त्याच्यामध्ये कामं केली होती. नाना पाटेकर असेल, अशोक काका असेल, लक्षा, सचिन काका सगळेच म्हणजे सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये केलं होतं. लंडनवरून आल्यावरती परत 1000वा प्रयोग झाला तेव्हा आशाताई त्याच्या हे होत्या प्रमुख होण्या त्याच्यामध्ये काही लोकांनी केलं आणि मग तो वेस्टर्न मग ते सिनॉनिमस झालं की तात्या सरपंच आणि मच्छिंद्र कांबळे आणि वेस्टर्न आणि मग त्याच्यानंतर मग मालवणी एक त्याच्या आधीही आलं म्हणजे चाकरमानी आलं, केला तुका आलं. मग ती मालवणी जवळजवळ पप्पांनी पांडगो आलं, येवा कोकण आपला जसं आलं, शेवटचं नाटक भैया हातपाय पसरी आलं, त्याच्या आधी सावळे गोंद हे संशय कल्लोळचं होतं ते आलं. तर बरीच नाटकं आली. ती जशी मालवणी नाटकं एक 25 पप्पांनी केली, 13 वेगळी नाटकं त्यांनी केली म्हणजे
वेस्टर्न यायच्या आधी अग्निदिव्य रत्नाकर मतकरींचं नाटक हो. आलं, की जे एक हुंडाबळीवरती तेव्हा हे होतं. त्याच्यानंतर रातराणी नाटक आलं, भक्तिताईंचं जे नाटक होतं, की ज्याला त्या वर्षीची जशी आता आपण म्हणतो तशी सगळी अवॉर्ड मिळली होती. अफलातून नाटक आलं, हो. की ज्याच्यामध्ये मराठी रंगभूमीवरती सगळेजण जे आत्ताचे सगळेजण जे आहेत त्यांचा सगळ्यांचा डेब्यू होता. म्हणजे इन्क्लुडिंग विनय आपटे आणि विनय काका तेव्हा हो. दूरदर्शनवरती काम करत होता. त्यांनी रिझाईन करून त्याचा डेब्यू त्याच्यावरती होता. तो ॲज अ डिरेक्टर होता. आनंद मोडकांचं म्युझिक होतं. मात्र त्याच्यामध्ये समजा दिलीप कुलकर्णीचं त्याचा काही डेब्यू नव्हता, पण महेश मांजरेकर, सचिन गडेकर, अतुल परचुरे, सुनील बर्वे हे सगळे, चंदू पारखी, हे सगळे म्हणजे 40 जणांची पूर्ण ती तेव्हा कॉलेजचं रॅगिंग ही समस्या तेव्हाही होती, ती आजही आहे, हो. पण तेव्हा खूप ती ज्वलंत होती आणि त्याच्यावरती वेस्ट साईड स्टोरीवरती विनय काकाचं ते नाटक होतं. सो आय गेस त्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीची नाटकं जवळजवळ त्यांनी 38 नाटकांची निर्मिती केली, पण ती टोटली आणि ती पण त्या तेवढ्या 25 वर्षात 38 नाटकं त्यांनी निर्मिती केली, पण सगळीच वेगळ्या धाटणीची होती असं मला वाटतं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांच्या सामाजिक जाणीवा इतक्या जागृत Yes, होत्या आणि yes. त्याच्यासाठी ते झटत सुद्धा होते आणि त्याच प्रयत्नातून किंवा त्याच जाणीवेतून त्याच उत्तरदायित्वातून त्यांनी राजकारणात सुद्धा प्रयत्न करून बघितला होता. नाही, राजकारणात त्यांनी नव्हता प्रयत्न केला. म्हणजे तेव्हा माझं लग्न ठरलेलं होतं, माझी एंगेजमेंट होती आणि पप्पांना एक 20 दिवस 26 फेब्रुवारीला मला वाटतं इलेक्शन असेल, इफ आय एम नॉट रॉंग. 31 जानेवारीला पप्पांना कॉल आला, तो मीच घेतला होता. म्हणजे तेव्हा लँडलाईनवरती कॉल आला होता, की भुजबळ साहेबांचा, की मच्छिंद्र तुला उभं राहायचं आहे. तर पप्पांनी तेव्हा म्हटलं, मी अरे मी सरपंचाच्या इलेक्शनला मी कधी उभा नाही राहिलो. मी वेस्टर्नमध्ये तात्या सरपंच केला, पण मी कधी उभा नाही राहिलो. तर डायरेक्ट सरपंच पण डायरेक्ट खासदार, की सो ते त्यांना काही उभं राहायचं नव्हतं. पण मला असं वाटलं होतं, की एक चांगला चान्स जर तुम्हाला मिळाला, ती संधी मिळाली, कारण की त्यांनी त्या पद्धतीचं म्हणजे पप्पांनी त्यांच्या लाईफमधलं खूप पाडा सोशल, म्हणजे कोकणचं हे असेल, कोकणातल्या म्हणजे सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राची जी स्थापना होती ती पप्पांनी केली होती. त्यांनी खूप सोशल आणि कल्चरल काम केलेलं होतं. मालवणी स्नेहसंमेलन जे आत्ता मालवणी जत्रोत्सवाचं जे रूप आहे, त्याचं पहिलं हे मालवणी स्नेहसंमेलन ही मालवण आणि सिंधुदुर्गातल्या 6 ठिकाणी झालेली होती. शेवटचं जेव्हा परेलमध्ये झालं त्याच्यानंतर आज जे सगळे मालवणी जत्रोत्सव होतात, सो ते पप्पांचं म्हणजे त्यांच्याकडे ते मला वाटतं कोकणी माणसाचा तो एक हे आहे, की लार्जर दॅन लाईफ विचार करण्याचं जे त्यांचं विजन होतं, सर ते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे इफ यू सी त्यांनी मालवणी बोलीभाषा जी लोक बोलायला आधी घाबरायचे किंवा लाजायचे. एक मालवणी माणूस म्हणजे पप्पा नेहमी सांगायचे, की न्यूनगंड होता न्यूनगंड होता आणि त्यांना हे होतं, की त्यांना सार्थ अभिमान होता, की मी लोकांना मालवणी बोलणं म्हणजे आज आपल्याला मराठी भाषेसाठी आपल्याला अभिजात दर्जा मिळाला एवढी वर्ष लागली, किंवा आपल्याला मराठी भाषेच्या याच्यासाठी आपल्याला एक मंत्रालय स्थापन करावं लागतं. पण ॲट द सेम टाईम एका साध्या अशिक्षित माणसांनी, मालवणमधल्या रेवंडी गावातल्या एका माणसांनी, की जेव्हा त्यांनी त्या भाषेची गोडवी नुसती मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, तर त्यांनी म्हणजे 1984ला काही ग्लोबलायझेशन होतं. आता बरीच नाटकं बाहेरगावी जातात, पण त्यावेळेला कर्ज काढून ते सगळं करून त्या लोकांना म्हणजे त्याच्यासाठी या म्हणजे डॉक्टर घाणेकरांपासून सगळ्यांना वेस्टर्नमध्ये काम म्हणजे एक पात्रपरिचय करून त्यांना घेऊन जाऊन तेवढंच कर्ज करून तिकडे जाऊन प्रयोग करणं, हे जे काही सगळं त्यांनी केलं होतं, सो ते त्या बाबतीमध्ये ते एकदम वेगळ्या पद्धतीचे होते. आणि त्यांना खूप वाटायचं, की मी कोकणासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा काहीतरी असं केलं पाहिजे ते. पण ते कधी म्हणजे ही इज नॉट फिट फॉर पॉलिटिक्स. म्हणजे पप्पांना ते जे मॅनिप्युलेशन असतं किंवा त्यांना किंवा मला वाटतं, की ते मॅनिप्युलेशन करणं तुम्हाला जमलं पाहिजे. सो आय डोंट गेस की त्यांची इच्छा होती आणि ते त्यांनी म्हणजे उभे राहिले. ते जेव्हा ते पडले त्याच्यानंतरची स्टोरी आहे, की म्हणजे जेव्हा रिझल्ट आला त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन असे घालले. सो त्यांना काहीच हे नव्हतं. म्हणजे मे बी मला असं वाटत होतं, की म्हणजे ही डिझर्व्स टू बी म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे त्यांची ती सवय होती किंवा लोकांची मदत करायची जी त्यांची वृत्ती होती. पण त्यांनी अदर दॅन पॉलिटिक्स पण त्यांनी त्या लोकांचं त्यांना जे काही कल्याण करतं ते त्यांनी केलं. म्हणजे ते करण्यामध्ये ते खूप म्हणजे ही इज लाईक 24/7, कारण की खूप गरिबीतून आलेली ती व्यक्ती होती. सो त्यांनी ते केलं होतं. तू जसं आता सांगितलंस, की एका साध्या कोकणातल्या सामान्य माणसानं कोकणातली भाषा, कोकणातली संस्कृती, कोकणातली नाट्यकला म्हणजे दशावतारी वगैरे हे प्रकार पुढे पुढे मेनस्ट्रीम आपल्या थिएटरमध्ये आणण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. हे सगळं साध्य करत असताना त्यांची जी काही धडपड होती, तर ही सगळी यशस्वी होण्यामागे तर फक्त कला हा विषय तेवढा मर्यादित असू शकत नाही. कला तर होतीच त्यांच्याकडे, पण तू सांगितलंस तसं ते MBA नसूनही उत्तम बिझनेसमन होते. त्याचबरोबर आणखी कुठले कुठले असे जे त्या व्यक्ती म्हणून त्यांचे स्वभाव गुण होते, की ज्याच्यामुळे हे यश सहज सहज नाहीच म्हणू शकत, पण साध्य होऊ शकलं. त्यांच्यामध्ये दुर्दम्य, मला वाटतं दुर्दम्य इच्छाशक्ती होती. पण ज्या पद्धतीने ते होतं, की म्हणजे ज्या पद्धतीने ते आले होते मुंबईत, तर खूप गरिबी, म्हणजे त्यांनी जेवढी गरिबी बघितली आहे टचवूड, खूपच गरिबी बघितली होती. इनफॅक्ट आम्ही
90पर्यंत म्हणजे माझी 10वी-12वी होईपर्यंत पण आम्ही वन रूम किचनमध्ये राहिलेलो होतो. सो तो काही म्हणजे आम्हाला गरिबी माहिती आहे. पण त्यांच्याकडे म्हणजे त्यांना हरण्यासारखं काही नव्हतं. जसं आपण म्हणतो ना, कधी-कधी तुमच्याकडे काही म्हणजे तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीच आहे. आणि मग देन जेवढं त्यांना एक म्हणजे ते प्रवाहाच्या विरुद्ध एक आय गेस मालवणी माणसाचा तो स्वभाव असेल किंवा कोकणी माणसाचा. सो ही इज बॉर्न रिबेलियन. म्हणजे पप्पा असतील, मी असेल, की आपल्याला म्हणजे नॉर्मल खूप गुडी लाईफ जगणं म्हणजे काहीतरी आपण ते हे करत राहणं, काहीतरी वेगळं करत राहणं, प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करणं. त्यांनी नाटकं केली. त्यांनी ही वॉज नॉट ओन्ली मालवणी नाटकं करणारा माणूस. ते मालवणी बोलीभाषा असेल, मालवणी फूड, म्हणजे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग हॉटेल दादरला आलं. त्याच्या आधी मालवणी हॉटेल, ते पार्ल्याचं गजाली हॉटेल आहे, त्याचं आधीचं नाव कॅनरा लंचम होतं. त्याचं नाव गजाली देऊन त्याचं ब्रँडिंग ते पूर्ण ते पप्पांच्या मालवणी नुसतं नाटकांमुळे मालवणी आज तू बघशील तर जवळजवळ नुसतं मुंबईत नाही तर पुणा नाशिक जिकडे मालवणी जेवणाचा काही संबंध नाही, इथे आज मालवणी हेची रेस्टॉरंट्स निघालेली आहेत. सो आय गेस ते मालवणी ब्रँड अँबॅसिडर होते. दशावतार हा कधीच मालवणी भाषेत झाला नाही. दशावतार होताना त्याच्यामध्ये खूप शुद्ध भाषा आणि जर तू बघशील कारण ते शेवटी देवांच्या याच्यामध्ये असताना. सो त्यांनी तेही मेन्समध्ये लोकांना आज जत्रोत्सवामध्ये तुम्ही दैकाले, आपण म्हणजे आमच्याकडे दैकाला म्हणतो त्याला, ते दैकाले साजरे होतात. त्याच्यामध्ये ती जी असतात म्हणजे मी जेव्हा आम्ही संमेलनामध्ये जेव्हा मी दैकाला केला होता तो तेव्हा मला तो स्पेसिफिकली तो रात्री 12 नंतरच करायचा होता. कारण आपण लहानपणापासून आम्ही तो बघितलेला होता. सो आय गेस की त्यांच्यामध्ये ते खूप हे होतं. आणि ॲट द सेम टाइम ते बिझनेसमन पण, म्हणजे त्यांनी बिझनेस पैशासाठी नाही पण म्हणजे त्यांना खूप असं त्यांना हॉटेल गाड्याची आवड होती. त्यांना म्हणजे त्यांना खूप काही वेगळं म्हणजे त्या एका पर्टिक्युलर एवढ्या लाईफ स्पॅनमध्ये त्यांना वाटलं नव्हतं की ते एवढ्या लवकर, म्हणजे ते कार्डियक अरेस्टनी केले. सो त्यांना वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर जाईन. त्यांना डायबिटीस होता पण आय थिंक थोडं निग्लिजन्स आणि याच्यामुळे सो त्यांना खूप काही करायचं होतं. किंवा त्यांचं म्हणजे कुठच्याही म्हणजे माझ्या मित्रांबरोबर असेल किंवा त्यांच्या मित्रांबरोबर त्यांना असे काही खूप मित्र होते पण त्यांना नेहमी एक बिझनेस आयडियाज कुठच्या असतील. मग त्यांनी नवीन बस घेतली होती जेव्हा म्हणजे माझ्या आजीने त्याचं उद्घाटन केलं होतं किंवा त्यांनी नंतर पावलोच्या जशा बसेस असतात तशा मराठी रंगभूमीवरती पहिली स्लीपर कोच बस त्यांना खूप ते असं काय म्हणतो नाविन्याची आपण म्हणतो त्यांना एक नेहमी त्यांना ते खुणावत होतं की काहीतरी मी नवीन काहीतरी करीन, आय विल डू समथिंग डिफरंट. आणि ते त्यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी आणि डेअरिंग होतं, प्रचंड डेअरिंग म्हणजे. आणि त्यांच्याकडे अजून एक पॉईंट होता की म्हणजे तू शिवाजी पार्कवरची पण सभा असेल किंवा कुठेही असेल किंवा कुठचाही विषय असेल, सो ही वॉज व्हेरी फ्लुएंट आणि ते लगेच ॲडॅप्ट करायचे ते. म्हणजे त्यांचे कम्युनिकेशन म्हणजे जर तू लाखोंचा ऑडियन्स आहे आणि जर पप्पा उभे राहिले बोलायला, म्हणजे त्यांचं काही असं काही खूप असं मराठीतून शुद्ध बोलणं किंवा प्रमाण मराठी भाषा बोलणं हे त्यांचं नव्हतं. पण जसं पुलं बोलले की हा मराठी मातीतला 100% देशी फारसा आहे. वेस्टर्नच्या वेळी बऱ्याच लोकांनी म्हणजे भाईनी बोलल्यावरती लोकांना वेस्टर्न नाटक काय आहे, कारण त्याच्या आधी कारण की दरवेळी प्रत्येक वेळेला कुठेतरी कला क्षेत्रात असेल किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये जे लोक नावं किंवा नाकं मोडत असतातच नॉर्मली, जे आपण म्हणतो नवीन गोष्ट आली किंवा जी काहीतरी चांगलं आलं की लोकांना म्हणजे जिथपर्यंत असं काही प्रमाण भाषेपेक्षा वेगळं काहीतरी येतं जेव्हा, तेव्हा प्रमाण लोकांनी जिथपर्यंत ते त्याचं ISI हे देत नाही, मार्किंग देत नाही. सो आय गेस ते तेव्हा त्या काळात होतं, ते पुढेही चालत आलं. बट पप्पानी ते चेंज केलं. तो जो हे होता पुलंच्या आशीर्वादाने असेल, भद्रकालीच्या आशीर्वादाने असेल, पण त्यांनी नुसतं म्हणजे ही वॉज नॉट अ वन प्ले वंडर. तो नुसतं वेस्टर्नसाठी नाही, त्यांनी म्हणजे जर ते वेस्टर्न पुरतं मर्यादित असते मग ते मालवणी सम्राट किंवा त्या पद्धतीने ते झाले नसते. ते मालवणी ब्रँड अँबॅसिडर म्हणलं कारण त्यांनी 25 नाटकं स्वतःचा एक ऑडियन्स मराठी रंगभूमीवरती तयार करणं. ज्या वेळेला मराठी रंगभूमी ही सुवर्ण म्हणजे गोल्डन पिरियड होता, पणशीकर होते, त्या विक्रम काका होता, त्यावेळेला जे हिरोज होते, जे हिरोइझम होतं, तिकडे एक मालवणमधल्या साध्या रेवंडी गावातल्या माणसांनी येणं आणि त्यांनी लोकांना हाऊसफुलचं वेळ लावणं, दॅट वॉज समथिंग मॅजिक. आता जर तू म्हणतोस की आपल्याकडे जेवढे सुपरस्टार झाले मराठी रंगभूमीवरचे ते प्रत्येक जण एका प्रमाण भाषेतल्या बॉक्ससेटमधल्या नाटकात. पप्पांच्या नंतर मग भरत आला किंवा ही जी एक हे चालू झाली म्हणजे मग केदारची नाटकं आली, संतोष पवारची नाटकं आली, ही जी एक वेगळी रंगभूमी ही आधी नव्हती. आधी तुझी नाटकं एक म्हणजे आपले नामवंत लेखक असतील त्यांची एक बॉक्स, एक टिपिकल गोड हे हिरो, मग त्या पद्धतीचं जे नाटक होतं तेव्हाही वेगळे विषय म्हणजे हे करून घेतले. पण त्याच्यामध्ये हिरोइझमचा जो एक चौकट होती ती पप्पानी कुठेतरी ब्रेक केली. सो ते क्रेडिट काय जातं, जर त्यांचं एक नाटक झालं असतं तर मग त्यांना ते क्रेडिट गेलं नसतं. मोहन वाघ खूप चांगलं बोलले होते पप्पा गेल्यावरती की तो मालवणी बोलीभाषेचं सिंहासन घेऊन आला, त्यांनी राज्य केलं आणि तो घेऊन गेला.
म्हणजे आज 17 वर्षामध्ये मलाही नवीन मी मालवणी नाटक करायला मी धजावत नाहीये, कारण की दॅट इज समथिंग विच इज व्हेरी डिफिकल्ट. तू मराठी भाषेतलं विनोदी नाटक करणं ते तर कठीण काम आहे, पण मालवणी बोलीभाषेतलं परत विनोदी नाटक करणं समथिंग विच इज व्हेरी डिफिकल्ट ॲज अ प्रोड्युसर म्हणा किंवा तुम्ही ॲज एक रंगकर्मी म्हणा. कारण की एका बोलीभाषेला तुम्ही सामान्य म्हणजे 14 कोटी ऑडियन्समध्ये तू म्हणजे आजही जेव्हा मी वस्टर्नचे प्रयोग करतो तर तेव्हा लोक ते कनेक्ट करतात की ज्यांनी म्हणजे 4 पिढ्या ते नाटक बघितलेली म्हणजे लोक आहेत आता, पण त्याच्यातल्या आधीच्या पिढीला जे माहिती आहे ते नवीन पिढीला माहिती नाहीये. सो तो फरक आय गेस तो होतो. आणि काय म्हणतो ही वॉज लाईक अ फायटर. सो म्हणजे त्यांनी जसं ते हरले इलेक्शन मी म्हटलं जसं त्यांनी घेऊन परत, कारण की त्यावेळेला सेना बीजेपी गव्हर्नमेंट असताना काँग्रेसमधून उभं राहणं म्हणजे हे तर आधी एक तर सगळ्यात मोठा हे होता. बरं त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे माझं तर लग्न म्हणजे माझा साखरपुडा पोस्टपोन केला त्याच्यामुळे. सो आय गेस की त्यांना ते रिस्क टेकिंग कॅपेबिलिटी आणि ॲबिलिटी त्यांची वे फार अहेड होती. सो ही वॉज लाईक अ ट्रू वॉरियर. मी बाबूजींच्या हजरजबाबीपणाबद्दल एक किस्सा ऐकलेला होता की 1960च्या दरम्यान ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती त्यावेळेला काहीतरी एका राजकीय नेत्याने खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलं होतं, त्याच्यावरून ते खूप गाजलं होतं म्हणजे त्या काळात. आणि तो रेफरन्स घेऊन बाबूजींनी वस्त्रहरणमधल्या कुठल्या तरी एका प्रसंगामध्ये तो इतक्या बेमालूमपणे ते स्टेटमेंट तिथे गुंफलं आणि ते सादर केलं की त्याच्यानंतर जवळजवळ 5 मिनिटं ऑडियन्स फक्त स्टँडिंग ओवेशन देत होता. लोक उभारून टाळ्या वाजवत होते पुढची 5 मिनिटं. तर हे त्यांचं टायमिंग मुळात कसं आहे की सेन्सिटिव्हिटी आणि टायमिंग या तिन्हीचं उत्तम बॅलन्स म्हणजे त्यांचा विनोद. करेक्ट. म्हणजे त्यांनी कधीही पातळी सोडून विनोद कधीच केलेला नव्हता. तर त्यांची विनोदाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन ह्याच्याबद्दल काही तुला सांगता येईल का? पण मी तेच म्हणतो की जेव्हा पप्पांच्या बद्दल जेव्हा आपण बघतो ॲज अ प्रेक्षक म्हणून किंवा ॲज अ एक म्हणजे खूप लोकांनी त्याच्याबद्दल विचारलं मला, पण त्यांनी कुठेच कधी त्यांनी NSD केलं नव्हतं. त्यांनी त्यांचं शिक्षणच नॉर्मली म्हणजे ते नेहमी अभिमानाने सांगायचे की मी 10वी 3दा म्हणजे मी ॲपियर झालो आणि मी 3ऱ्यांदा पास झालो. पहिल्यांदा जेव्हा मी नापास झालो तेव्हा नेहरू गेले, सेकंड टाइमला मी जेव्हा नापास झालो तेव्हा लालबहादूर शास्त्री गेले आणि थर्ड टाइमला मी पास झालो तर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. सो त्यांच्यामध्ये तो काय म्हणतो परिस्थितीने त्यांना तो विनोद शिकवला होता. सो मला वाटतं त्यांचं टायमिंग आणि त्यांची सेन्सिबिलिटी कोकणातल्या प्रत्येक माणूस हा इरसाल आहे. जसं आपण जर कोकणाबद्दलचं किंवा कुठच्याही गावातलं आपण जेव्हा वाचन करतो एक प्रत्येक गावामध्ये काही इरसाल नमुने असतात. पप्पांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. पप्पा गाडी शिकले ते टॅक्सीवाल्याच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसून ते शिकले कारण त्यांना ते अफोर्ड करू शकत नव्हते. सो आय गेस त्यांनी तो विनोदही कुठेतरी मला वाटतं त्यांनी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये त्यांनी ते ऑब्झर्वेशन त्यांनी ते टायमिंग जे असेल म्हणजे ते म्हणायचे की अशोक काका असेल किंवा राजा गोसावी असेल यांचं बघून म्हणजे तो अभिनय बघून ते एकलव्यासारखे शिकले. सो बेसिकली त्यांना कोणी द्रोणाचार्य त्यांचा गुरु कोण होता तर कोणच नव्हता तसं बघायला गेलं तर. विजयाबाईंच्या अंडर त्यांनी कामं केली होती पण ती खूपच काय म्हणतो ते आपण म्हणजे प्रॉपर्टीला असेल किंवा याला असेल आणि त्याच्यात एक छोटा मोठा रोल आपली एक एंट्री इकडनं एक एंट्री तिकडनं त्याने असा काय म्हणतो मेन स्ट्रीम रोल पप्पांनी केला नव्हता किंवा तो त्यांच्या नशिबात आला नव्हता. पण हे मला वाटतं मराठी रंगभूमीचं एक उदाहरण असेल की स्वतःचे प्रयत्न करून त्यांनी एकाला कन्व्हिन्स केलं, त्यांनी ते नाटकाची निर्मिती केली, त्यांनी स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस निर्माण केलं की ज्याची आजही म्हणजे फोर्ब्ससारख्या मासिकांनी त्याची दखल घेतली की मराठी रंगभूमीचं पॉवर हाऊस. सो आय गेस की त्यांनी स्वतःच्या याच्यावरती स्वतःचे एथिक्स पाळून त्यांनी व्यवसाय केला. त्यांनी कधीही असं नाही केलं की बाबा वस्त्रण असताना त्यांनी त्या निर्मात्याकडून घेऊन त्याचं काहीतरी केलं. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही तुमचं करा मी माझं करतो. सो हे जे होतं ते जे एथिकली त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढणं भले कर्जबाजारी होऊन किंवा काहीतरी कोणाकडून तरी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवून त्यांनी तेव्हा सो त्यांनी त्या सगळ्या रिस्क घेतल्या आणि त्याच्यामधून त्यांना प्रत्येक वेळेला ते म्हणजे जसं तू म्हणालास पप्पांच्या ॲडिशन्स खूप म्हणजे नुसतं वस्टर्नमध्ये नाही ते कुठच्याही नाटकामध्ये म्हणजे समजा कोणतरी म्हणजे समजा आता उद्या तू गाला असशील आणि त्यांना तुझ्यावरती ॲडिशन घ्यायचे कुठचाही पॉलिटिकल माणूस आला असेल. अटल बिहारी वाजपेयी नाटकाला येऊन गेले, बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर प्रत्येक म्हणजे चाकरमानीचा पहिला प्रयोग असेल 75वा प्रयोग असेल म्हणजे या लोकांना पण कुठेतरी या लोकांचंही हे होतं की पप्पांचा जो सपोर्ट होता म्हणजे लंडनच्या वेळी किस्सा झाला होता प्रयोगाच्या वेळी की त्या दोघांना परत पाठवलं होतं म्हणजे तिघांना वस्टर्नमध्ये गोप्या प्रॉम्प्टर आणि भीमाचा रोल करायचा या तिघांना परत पाठवलं होतं आणि बाळासाहेबांनी धमकी दिली होती लंडन कॉन्सुलेटला की आम्ही तुमची उडून देऊ लंडन कॉन्सुलेट. आणि फर्स्ट टाइम म्हणजे हे इमिग्रेशनमध्ये पहिल्यांदा झालं असेल की ते तिघांपैकी दोघं परत त्याच लंडनमध्ये त्याच इमिग्रेशन ऑफिसरने त्यांचं स्वागत केलं. दॅट इज इन 84. म्हणजे पप्पा एका दिवशी 3 वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करायचे.
सो वेस्टर्न केलं, सदाजबाब 420 केलं, वय वर्ष 55 केलं, किंवा 22 वर्षा पांडगो केलं. तिन्ही नाटकं वेगवेगळी, त्यांचे विनोद वेगवेगळे, ते कलाकार, आणि त्या याच्यामध्ये ती नाटकं पाठ करून त्याचे प्रयोग करणं, की ज्या माणसाचं काहीच हे नाही. म्हणजे ते एकपाठी होते. त्यांना नाटक म्हणजे कधी कधी, किंवा नंतर जेव्हा डायबिटीस नंतर पप्पांनी आय गेस 2001 ते 2007 हा पिरियडमध्ये त्यांना पायाचं त्यांचं हे झालं होतं, डोळ्याचा आजार होता, पण तरी ते स्टेजवरती, म्हणजे ते गेले त्याच्या आधी पण त्या दिवशी प्रयोग होता, त्याच्या आदल्या दिवशी प्रयोग होता. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांना घरी ठेवू नका, कारण त्यांचं एनर्जी, त्यांचं इन्सुलिन हे स्टेज आहे. सो ही वॉज लाईक, आय गेस ते त्याच्यासाठी जन्माला आले होते आणि ते त्याच्यासाठीच हे गेले. सो त्यांची अशी कुठलीतरी विनोदाची आपण म्हणतो, म्हणजे उगाच त्यांनी कधी अशी स्टाईल निर्माण केली किंवा नाही, पण एक आहे की ज्यांनी त्यांचं काम बघितलं, सो ही विल रिमेंबर हिम फॉर एव्हर. सो आय गेस दॅट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही, मला वाटतं की त्यांनी स्वतःची वेगळी स्टाईल न डेव्हलप करता विनोद हा इतका सहज साध्य केला, हेच त्यांचं सगळ्यात मोठं क्रेडिट. आणि त्यांनी स्वतःवरती विनोद केला. त्यांनी कधी लोकांवरती, म्हणजे त्यांनी कधी बिलो द बेल्ट, किंवा त्यांचं आमचं ब्रीदवाक्य होतं, कुणी निंदा कुणी वंदा, माझा हसवण्याचा धंदा. एक भद्रकाळचा तेव्हा ते व्हिजिटिंग कार्ड वगैरे होते. आता काय तो व्हिजिटिंग कार्डचा प्रकार मोबाईलमुळे गेला, पण मेमरी जबरदस्त होती. म्हणजे ही यूज टू, म्हणजे त्यांना जवळजवळ 1000-2000 नंबर बाहेर असतील. सो मेमरी चांगली होती. आय गेस बऱ्याच गोष्टी होत्या. पण ठीक आहे, म्हणजे आता प्रत्येक माणसामध्ये ॲज अ एंटरप्रेनर एक वेगळे हे असतं, पण म्हणजे एकच ऍक्टर, तोच निर्माता, आणि त्याच याच्यामध्ये जेव्हा तुझ्याकडे खूप टेक्नॉलॉजी एवढी नव्हती, आता तुझी टेक्नॉलॉजी एवढी आल्यामुळे यू कॅन मॅनेज आता. पण पप्पांचं एक वैशिष्ट्य होतं की आजही लोक सांगा, आमची लोक पास द्यायचे नाहीत, भद्रकालीमध्ये पास नाही मिळायचे. मी आता देतो ती गोष्ट वेगळी आहे, पण पप्पा खूप कमी लोकांना पास द्यायचे, आणि त्यांना माहिती असायचं की कोण विदाऊट तिकीट किंवा म्हणजे तिकीट न काढता येऊन बसले, कारण त्यांनी डोअरकीपरचं पण काम केलं होतं. सो त्यांना माहिती होतं की काय याच्यामधले लूप होल्स आहेत. सो त्यांना तोही एक अभ्यास त्यांनी, आपण म्हणतो जेव्हा तुम्हाला तुम्ही डोअरकीपर टू बॅकस्टेज टू प्रॉपर्टी, म्हणजे भक्तिताईंच्या बरोबर अजब नाही वर्तुळामध्ये ते भक्तिताईंना चप्पल हे करायचे, घालायचे, आणि तिला घेऊन त्यांनी प्रोड्यूस केलं नाटक. म्हणजे भक्तिताईंनी किस्सा सांगितलं. सो मला असं वाटतं की ते शिकत गेले, आणि मग त्यांनी त्याच्यावरती त्यांनी ते कंट्रोलही केलं. त्यांनी नुसतं शिकणं आणि मग ते कृतीतनं आणणं हेही एक वेगळी गोष्ट होते. पण आय गेस की त्यांना ते जमलं, आणि चांगलं जमलं. म्हणजे जर थोडंफार कुठेतरी 19-20 झालं असतं, तर तेव्हा जर तो स्ट्रगलचा पिरियड अजून वाढला असता, तर मे बी शेवटी अर्थकारण हे परत वेगळं असतं. तेव्हा आम्ही लहान होतो, आमचंही शिक्षण होतं, मी आणि माझ्या बहिणीचं. सो त्यांना तोही एक कुठेतरी होता. पण घरून माझ्या आईचा सपोर्ट होता, माझ्या फॅमिलीचा, माझी आजी होती. माझी आजी खूप स्ट्रॉंग होती. सो आय गेस तसं झालं असेल. वा, म्हणजे त्यांच्याबद्दल मी असंही ऐकलं होतं की स्टेजवर उभे राहिल्यानंतर अंधारातल्या ऑडियन्सची सुद्धा संख्या ते नेमकी सांगू शकायचे. त्यांनी त्या डोअरकीपरचं हे केल्यामुळे, म्हणजे त्यांना म्हणजे मंगेश कदम आजही सांगतो की पप्पांना समजा ऑडियन्स बघून सांगायचे की बाबा किती बुकिंग झालं. एक्झॅक्टली. म्हणजे ते फिगर सांगायचे. तेव्हा फिगर 5,000 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये वगैरे असेल, पण ती फिगरही त्या काळात सांगणं दॅट इज समथिंग. मग ते बुकिंग क्लार्क जे काही, किंवा अजून जे काही प्रत्येक बिझनेसमध्ये जे काही लूपहोल्स असतात, सो ते पप्पांच्या खूप मिनिमल व्हायचे. नाही व्हायचे असं आपण म्हणू शकत नाही, पण ते मिनिमल व्हायचे, कारण लोकांना माहिती होतं की, आणि तो त्यांचा तसं बघायला गेलं तर त्यांचा दरारा पण होता. म्हणजे ही रूल्ड द इंडस्ट्री. जसं तू आता सांगितलंस की वस्त्रहरणच्या प्रयोगाच्या वेळेला काही सर्टन प्रॉब्लेम झाला, तेव्हा प्रत्यक्ष बाळासाहेबांनी मदत केलेली होती, आणि त्यांच्याच विरोधात, म्हणजे राजकीय विरोधात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणं, आणि तरी सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा ते संबंध चांगले टिकवणं. म्हणजे अजातशत्रू पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण तरी हितसंबंध छान टिकवता येणं, हे त्यांच्या स्वभावात कुठले असे पैलू होते की ज्याच्यामुळे एवढं टिकून राहू शकलं ते? ते जे म्हणजे ते जे काय आहे पप्पांचं, जे ते काही हे होतं, ते कोणालाच माहिती नाही. म्हणजे बाळासाहेब तर पप्पा म्हणजे मच्छिंद्रगामी बनायच्या आधीपासून पप्पा मातोश्रीवरती होते. म्हणजे 1970 तेव्हा ते मच्छिंद्रगामी नव्हते, तेव्हापासून त्यांचे संबंध म्हणजे टिबा काकाशी एकदम घरगुती होते. सो ते त्यांचा एक वेगळा ग्रुप होता. ते काही नाटकं करायचे, काय करायचे, म्हणजे कालेलकरांची मुलगी मधुसूदन कालेलकर, ते त्यांचा तो अख्खा एक वेगळा ग्रुप होता. सो पप्पांचं, बाळासाहेबांचं आणि त्यांचं जे हे होतं, ते एक वेगळं नातं होतं. पप्पा तसं बघायला गेलं तर नातपई आणि त्या याच्यामध्ये, सो कोकणात तेव्हा राष्ट्रसेवा दल, समाज जनता दल याचं खूप हे होतं. काँग्रेसमध्ये भाई सावंतांनी पप्पांना म्हणजे मुलासारखं हे केलं होतं. म्हणजे भाई सावंत
हे एक सावंतवाडीतून तेही त्यांनी लंडनच्या वेळी वगैरे त्यांनी खूप केलं होतं. मग वसंतदादा पाटील असतील, पप्पांना म्हणजे जेवढे मुख्यमंत्री झाले असतील त्या काळामध्ये, म्हणजे वसंतदादानंतर समजा सुधाकर नाईक असतील, पवारसाहेब असतील, शंकरराव चव्हाण, जेवढे मनोहर जोशी तर पप्पांचे सरच होते. हो. आणि माझ्या मम्मी पप्पांचं म्हणजे ते कोहिनूर क्लासमध्येच त्यांचं लव्ह मॅरेज झालं, त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं अफेअर होऊन. सो मनोहर जोशी पप्पांना ॲज अ स्टुडंट म्हणून आईला आणि पप्पांना ओळखायचं. सो म्हणजे मनोहर जोशी असतील किंवा गोपीनाथ मुंडे, जेव्हा पप्पा उभे राहिले होते तेव्हा गोपीनाथ मुंडे बोलले होते, नाही पप्पांचं मुंडे साहेब असतील किंवा कोणी या अख्ख्या याच्यामध्ये टिल त्यांच्या याच्यापर्यंत म्हणजे ते NCP मध्ये नंतर गेले किंवा पवारसाहेबांचं आणि त्यांचं जे काही नातं होतं किंवा विलासराव देशमुख हे पप्पांचे खूप जवळचे मित्र. म्हणजे विलासराव देशमुख म्हणजे आपण सांगू शकतो की पप्पांनी ती मैत्री जपली. सो काही लोकांबरोबर त्यांचं खूप घनिष्ठ संबंध होते. भुजबळ साहेब असतील, RR पाटील असतील, म्हणजे आता असे बरेच जण आहेत कोणची नावं राहून जातील, पण त्यांना ते जमायचं. म्हणजे मराठी रंगभूमी म्हणजे त्यांच्यानंतर एवढा PR चांगला असणारा मराठीतला म्हणजे अशोक खांडे. सो अशोक काकाचे एक त्या पद्धतीचे जे संबंध आहेत की बाबा किंवा आता विनोद तावडेजी असतील, प्रमोद महाजनजी असतील, पप्पांना ते एक नारायण राणे तर म्हणजे म्हणजे ते एक नाव की नारायण राणे त्यांचं एकदम घरगुती संबंध, मे बी ते आमच्या चेंबूरचे असल्यामुळे जरा आणि कोकणातले असल्यामुळे जास्त जवळचे संबंध असतील, पण पप्पांना खूप काय म्हणतो ते. आणि त्यांना कुठेतरी म्हणजे म्हणून मी त्यांना जेव्हा संधी आली तेव्हा मी म्हटलं की तुम्ही उभं राहा. असं सगळ्या माणूस कुठच्याही लढाईमध्ये तुम्ही आयदर जिंकता की वारता. सो यू डोंट हॅव टू म्हणजे त्याच्यामध्ये. पण ॲज अ आर्टिस्ट ते परत, कारण की आमचा जो बेसिक कोर ऑडियन्स आहे तो मालवणी, कोकणी किंवा म्हणजे मराठी जो प्रेक्षक आहे तो, आणि तो सगळा शिवसेना BJPचा असल्यामुळे त्यांनी 98 नंतर पण त्यांनी त्याच्यामध्ये जास्त म्हणजे त्याचे कॉन्ट्रॅक्ट शो तेव्हा खूप एक मोठी गोष्ट असायची मराठी नाटक चालताना. सो मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट शो हे शिवसेनेचेच असायचे. म्हणजे तेव्हा जे काही सांस्कृतिक हे व्हायचं ते शिवसेनेमुळे त्यांचे शो असायचे, आणि ते कधीतरी थोडेफार कमी झाले असतील, पण त्यांनी कधी मनावरती घेतलं नाही, पप्पांनी कधी मनावरती घेतलं नाही. आणि आय गेस म्हणजे माझ्या लग्नामध्ये 98ला पप्पा फेब्रुवारीमध्ये इलेक्शनला पडले आणि त्याच्यानंतर सुरेश प्रभू काकांविरुद्ध झालं. ते माझ्या लग्नामध्ये हाईट होती की सगळेजण झाडून शिवसेनेची लोक आली होती, काँग्रेसचं कोणी चालत नव्हतं. सो ती म्हणजे एकसंध काँग्रेस होती. सो असं झालं होतं. आणि पप्पांना कधी कधी असं म्हणजे त्यांनी कधी मनाला लावून घेतलं नाही. पप्पा कुठेही गेले तरी 100 माणसं म्हणजे ॲज अ नुसतं आर्टिस्ट म्हणून नाही, कारण तेव्हा काही सेल्फीचं युग नव्हतं किंवा हे काही नव्हतं. पण पप्पांचा एक त्यांचा एक काय म्हणतो त्यांच्याकडे एक मॅग्नेट होतं, एक चुंबकासारखे ते होते. ते कुठे गेले. आणि पप्पांची जर तू भाषण आता ती दुर्दैवाने ती एवढी नाही आहेत, कुठेतरी ती तुम्हाला बघायला मिळतात. पप्पांची म्हणजे मालवणी स्नेहसंमेलन असतील, मालवणी म्हणजे काही कार्यक्रम असतील किंवा कुठच्याही म्हणजे NCPची शिवाजी पार्कच्या सभेमध्ये नॉन पॉलिटिकल माणसाचं भाषण म्हणजे मच्छिंद्रगामींचं होतं. 5 जण जर नॅशनल लेवलचे पवारसाहेब, ते PA संगमा, भुजबळ साहेब आणि याच्यामध्ये RR पाटलानंतरचं भाषण पप्पांचं होतं. म्हणजे भुजबळ साहेबांचं नंतर होतं आणि नंतर मला वाटतं संगमा साहेब आणि पवार साहेबांचं होतं. सो पप्पा त्या याच्यामध्ये पण जाऊन ते म्हणजे पॉलिटिकल NCP पार्टी त्याचा बेस पश्चिम महाराष्ट्र किंवा शुगर बेल्ट त्याच्यामधली लोक त्यांना मालवणीमध्ये बोलली, म्हणजे मालवणीमध्ये भाषण करून म्हणजे तिकडे मराठीत चालू केलं तर त्या लोकांनी सांगितलं तुम्ही मालवणीत बोला. सो आय गेस हे जे काही त्यांच्यामध्ये जे होतं, सो मी त्यांना जे बघितलं म्हणजे मी त्यांच्याबरोबर खूप म्हणजे मी थिएटरच्या मध्ये खूप कमी फिरलो असेल, पण मी असा खूप त्यांच्याबरोबर जेव्हा या गोष्टींमध्ये जेव्हा फिरायचो तर त्यांचा तो पॉलिटिकल हे पप्पांचा नुसताच पॉलिटिकल नाही, मग IAS लोक असतील, IPS लोक असतील, त्यांचा एक तो कनेक्ट खूप चांगला होता. म्हणजे फॉर्च्युनेटली ते खूप कमी लोकांना ते भाग्य मिळतं. पण मला वाटतं पप्पांच्या नंतर तसं बघायला गेलं तर एक अशोक काका की ज्याचं ते एक हे आहे की म्हणजे कुठेही गेला तरी त्याचे म्हणजे त्यांनी मराठी बाणा त्या पद्धतीने त्यांनी तो त्याचा कनेक्ट त्याचा एक ठेवलेला आहे मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे आता एवढे सगळे पॉलिटिकल कनेक्शन्स असताना आणि तुम्हाला तसं की एक आंतरिक प्रेरणा सतत होती इतरांसाठी सुद्धा काही ना काहीतरी वेगवेगळं काम करण्याची. त्याच्यातूनच त्यांनी नाट्यपरिषदेसाठी असेल किंवा विविध संमेलनांसाठी असेल त्याच भूमिकेतून त्यांनी बरंचसं योगदान सुद्धा दिलेलं होतं, प्रयत्न सतत केलेले होते. ते निर्माता संघाचे अध्यक्ष झाले, म्हणजे एक बॅकस्टेजवाला माणूस तो निर्माता संघाचा अध्यक्ष. त्या 12 वर्षामध्ये जे पप्पांनी जे केलं म्हणजे ते प्रत्येक संमेलनामध्ये त्यांनी संमेलनाला एक ग्रँजर दिलं. म्हणजे मच्छिंद्रगामींची जेवढी संमेलनं झाली त्यांच्या काळामध्ये, जी काही एक 92 ते 2003 मध्ये झाली, त्यांनी एक वेगळं ग्रँजर त्याला दिलं. प्रत्येक पॉलिटिकल जण यायचा, तो काहीतरी हे द्यायचा आणि पप्पा प्रत्येक वेळेला त्या नाट्यसंकुलासाठी काही ना काहीतरी पैसे मागायचे, मग ते काम चालू करायचे आणि मग देन म्हणजे त्यांना आणि ते आवडायचं.
म्हणजे ते म्हणजे त्यांनी निर्माता संघाचा अध्यक्ष असताना पण त्यांनी जांभूळपाड्याला जेव्हा पूर आला होता म्हणजे पावसाचा झाला होता तो एक त्यांनी कार्यक्रम घेतला होता तेव्हा मला वाटतं तेव्हा ते निर्माता संघाचे अध्यक्ष होते. कट्टू ते परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्यांना ते खूप आवडायचं. म्हणजे त्यांना मी तर त्यांना सांगितलं तुम्ही कशाला म्हणजे हे सगळ्या गोष्टी करतात. जेव्हा त्यांची तब्येत 2001 नंतर जेव्हा त्यांची तब्येत ते झाली तेव्हा ॲज अ फॅमिली मी सांगितलं मला तुम्ही कशाला हे सगळं करतात. आणि जेव्हा मी कट्टू त्याच्यामध्ये आलो सो तेव्हा मला ते समजलं की ते का कारण की शेवटी तुम्ही त्या इकोसिस्टीममध्ये असतात. सो एक तुम्ही एक सर्टन याच्यानंतर कारण की लोक लीडरला शोधत असतात. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की पप्पांच्या वेळी मग विनय काका होता किंवा अजून काही लोक होते की अरे ना मच्छी तू उभा राहा तू हे कर तू ते कर आणि ते त्यांचं तो आणि त्यांना ते आवडायचं. कारण शेवटी ती जबाबदारी घेणं आणि ते अनअपोज त्या गोष्टी करणं एवढे वर्ष सातत्याने सो दॅट इज समथिंग की नॉर्मल नसतं. कुठेही जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही म्हटलं तरी सोसायटीच्या याच्यामध्ये पण घरामध्ये राजकारण असतं. सो ते येतच आणि तेव्हा एखाद्या म्हणजे पप्पांचा फक्त एकच प्रॉब्लेम झाला की त्यांनी ज्या लोकांवरती विश्वास टाकला सो म्हणजे पप्पांचं एक आणि त्यांनी ज्या लोकांवरती विश्वास टाकला त्यांनी ज्या लोकांना परिषदेमध्ये आणलं त्या लोकांनी शेवटी ते राजकारण आहे आणि त्यांना ही वॉज नॉट गुड ॲट प्लेईंग पॉलिटिक्स. म्हणजे जेव्हा राजकारण आलं तेव्हा मला वाटतं कुठेतरी पप्पा जेव्हा राजकारण चालू झालं तेव्हा त्यांना ते कुठेतरी मला वाटतं मग शेवटी कारण राजकारण करायला तुम्हाला पैसा लागतो. तुम्हाला राजकारण करायला तुम्हाला तुमची लोकप्रियता आणि याच्यावर तुम्हाला काय नसो पण शेवटी त्याला काहीतरी तुम्हाला एक स्क्वेअर ती एक गणित येतं आणि त्या गणितात कुठेतरी मला वाटतं त्यांचं गणित तेवढं चांगलं नव्हतं. सो मला वाटतं कदाचित त्याच्यामध्ये कुठेतरी पप्पा त्या गोष्टीमध्ये मागे राहिले. पण अदरवाईज नाट्यसंकुल यशवंत नाट्यसंकुलाची जे काही म्हणजे कारण मी बघितलं त्यांचा तो पूर्ण अख्खा प्रवास कुठे कुठे मी पप्पांना घेऊन जायचो सकाळी म्हणजे पवार साहेबांकडे असेल किंवा त्या मीटिंग्सना. सो आय नो की त्यांनी किती त्याच्याबद्दलचं त्यांचं हे होतं काय म्हणतो ते आपण तळमळ होती आणि त्यांनी ते पूर्ण संकुल कसं उभारायचं मे बी ते म्हणजे ते कम्प्लिशन त्यांच्या कार्यकाळात झालं नसेल पण मला वाटतं त्यांचे जे एफर्ट्स होते ते ज्यांना कोणाला माहिती त्यांना ते एफर्ट्स त्यांच्या लक्षात राहतीलच. सो दॅट इज नॉट द पॉईंट. पण ते त्यांना होतं म्हणजे त्यांच्यामध्ये ते एक काय म्हणतो ते म्हणजे कोकणी माणूस नाही कुठच्याही माणसामध्ये जागतिक लेवलवरती एक ते राजकारणात किंवा ते हे करायचं होतं. सो पप्पांना ते आवडायचं म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते आवडलं पण पाहिजे. मला विचारलं तर मला ते आवडत नाही बिलकुल. सो आय एम व्हेरी डिस्कनेक्ट पर्सन फ्रॉम त्याच्यामध्ये पण पप्पांना ते आवडायचं आणि ते मला वाटतं कुठेतरी त्यांनी ते एन्जॉय केलं असेल मला असं वाटतं. ओके. पण मग त्यांचं एवढं सगळं काम एवढं सगळं त्यांचं वलय आणि तू पहिल्यापासून त्यांच्यासोबत बऱ्यापैकी बाकीच्या कामामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह असायचं त्याचं दडपण नाही जाणवलं कधी वाटलं? नाही मला फक्त काय व्हायचं की आम्ही कुठे जेवायला गेलो हॉटेलमध्ये किंवा कुठे गेले मग ती लोक आली मग तेव्हा एक बरोबर सेल्फी नव्हते पण ते आले की मग पप्पांबरोबर बोलायला बसायचे किंवा काय करायचे. सो मला ते कुठेतरी ॲज अ एक नोन लोकांचं म्हणजे कुठे गेलं कारण पप्पा कसं होतं पप्पा मालवणीतले ते किंवा मराठीच्यातले ते म्हणजे कोकणातले मुंबईतमध्ये नॉर्मल मराठी माणसाचं आणि कोकणी माणसाचं आहे. सो ते त्यांचे अमिताभ बच्चन होते त्या काळामध्ये. सो आमच्याकडे एक राज कपूर नाईट टुर्नामेंट व्हायची सो तिकडे अमिताभ बच्चन आणि पप्पांच्या हस्ते उद्घाटन होतं त्याचा टॉस उडवणं होतं किंवा काय तो एक ऑरा असायचा तो ऑरा त्यांचा एकदम हे होता आणि मला कधीच वाटलं नाही कारण मला म्हणजे मी लीज बॉदर वाटतो की मराठी रंग म्हणजे नाटक या विषयाबद्दल मला कधीच कनेक्ट नव्हता. मी चुकून बालमनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा राम तुझी सीतामाऊली नाटक चालू होतं आणि विद्या पटवर्धन त्याच्यामध्ये काम करायच्या आणि विद्याताई बालमोहनला पण होत्या आणि तेव्हा चुकून मी बालमोहनला गेलो. त्याच्यामध्ये मी जे काही थोडंफार पहिल्या वर्षी 8वीत वगैरे काहीतरी केलं असेल 9वी 10वीमध्ये मी खूप अभ्यासू येतो तर मला मराठी रंगभूमी किंवा नाटकात कधी मी करीन हे माझ्या मित्रांना माझ्या घरच्यांना किंवा कोणालाच कधीच स्वप्नात वाटलं नसेल की कधीतरी मी या फील्डमध्ये येईन. पण दुर्दैवाने किंवा काय म्हणतो ते डेस्टिनी ते केलं आणि मग मी ते आलो. पण मला कधीच असं वाटलं नाही त्यामुळे मला दडपण नव्हतंच. मला दडपण हे होतं की मच्छिंद्रगामींचा मुलगा म्हणून मी कुठेतरी रुपारेलला गेलो तर मध्ये रुपारेलला मला त्या याने बोलवलं होतं लाला देशमुखनी बोलवलं होतं की अरे तू का एकांकिकेत वगैरे काम कर. तर मला त्याच्यात काही इंटरेस्टच नव्हता तर मी पळून जायचो म्हणजे मी सायन्सला होतो सो मी प्रॅक्टिकल करून मी निघून जायचो. सो मला ते दडपण होतं. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तिकडे काही खूप कमी मराठी लोक होती तर पण त्या इथे पण पहिल्याच वर्षी ॲन्युअल डेला पप्पांना आणि प्रमोद महाजनना बोलवलं होतं प्रमुख पाहुणा तर तिथे ते एक जरा कारण की हॉस्टेल आणि ते जरा त्यांना काही म्हणजे मराठी आणि त्याच्यामुळे खूप कमी कनेक्ट असलेली लोक असतात याला. सो ते दडपण होतं मला म्हणजे पप्पांचा मुलगा मी कुठेही बाहेर गेलो कारण मी काय असं नाक्यावरती उभं राहा वगैरे हे नाही पण मच्छिंद्रगामींचा मुलगा कुठेतरी कोणतरी ओळखायचं काहीतरी यायचं. सो ते दडपण पप्पा असेपर्यंत आणि आता पप्पा गेल्यावरती पण आहे म्हणजे सो मी आलोच या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कुठेतरी ती जी लेगसी आहे ती लेगसी कुठेतरी हे करायला म्हणून मी खूप विचार म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं आणि
पप्पा गेल्यावरती मी ठरवलं नव्हतं, पण ते झालं तर मग मी अगदी हाच पुढचा प्रश्न विचारणार होतो की कधीही कुणीच कल्पना केली नसेल अशी परिस्थिती असताना सुद्धा आज तू स्वतः भद्रकाली ही संस्था एवढ्या सुंदर पद्धतीने पुढे न्यायचा प्रयत्न करतोयस. त्या मागची तुझी कोणती भूमिका आणि कुठला असा बाबूजींचा विचार असेल किंवा त्यांचे कुठले पैलू असे आहेत की जे तुला स्वतःहून जे जिवंत राहिले पाहिजेत असं वाटलं आणि तेवढ्यासाठी तू ह्या व्यवसायामध्ये आलास? म्हणजे फ्रँकली मी तेव्हाही सांगितलं किंवा मी माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो, मला असं काहीच वाटलं नव्हतं. मला पप्पा गेले, कारण की सगळ्यांना माहिती आहे भद्रकाली मी म्हणजे भद्रकाली बंद करून ते जे काही, कारण ते कार्डियाक अरेस्टने केले होते, सो ती आमचे मंथली पेमेंट व्हायची, तर मी सगळ्यांचं पेमेंट केलं. बसेस होत्या त्या काढून टाकल्या, कारण मला यायचंच नव्हतं या फील्डमध्ये. माझा तसा काही संबंध नव्हता. मी नाटकं बघायचो, नाटकाच्या आमच्या पहिल्या प्रयोगाला जायचो किंवा महोत्सवी प्रयोग असेल त्याला जायचो. पण ॲज सच नाटकात की बाबा एकच नाटक मी माझ्या आयुष्यात एकच हे केलं होतं त्या पप्पांच्या अख्ख्या ह्याच्यामध्ये. 2003-04 मध्ये शिरीष लाटकरला माझा एक मित्र घेऊन आला होता, समीर महाबळे, आणि तो बोलला होता की अरे प्रसाद याचं नाटक आहे. शिरीष लाटकरचा डेब्यू मराठी रंगभूमीवरती, किंवा नंतर तो आता सिरियल खूप लिहितो, पण त्याला म्हणजे अनधिकृत नावाचं नाटक होतं, ज्याच्यामध्ये अशोक सराफनी चित्रपट सोडून मराठी रंगभूमीवरती जे परत पुनरागमन केलं ते भद्रकालीच्या नाटकातून केलं. आणि ते अनधिकृत नाटक होतं की ज्याच्यात हेमांगी कवींनी डेब्यू केला होता, बाकी सगळ्यांनी डेब्यू केला होता. आणि अनधिकृत हे तसं म्हटलं तर काळाचं नाही, ते आता जर तसं बघायला गेलं तर ते आता आलं असतं तर जास्त झालं असतं, कारण तेव्हा ते काळाच्या खूप पुढे नाटक होतं. ते अल्झायमर आणि त्या सगळ्या याच्यावरती, आणि अशोकाचा तो रोल होता, आणि ते नाटक फक्त मी सिलेक्ट केलं होतं. आणि ते समीर माझ्याकडे घेऊन आला, मला बोलला तू नाटक वाच. मी काही एवढं काही तेव्हा वाचायचं नाही, पण म्हटलं चल ठीक आहे. तर त्या शिरीषनी जेव्हा नरेशन दिलं तर मी पप्पांना म्हटलं की तुम्ही करा. मग ते विक्रम काकांकडे गेलं होतं, मग तो डिरेक्टर हा नको, तो अशोक कार्लेकरच जो त्यांचं जे विक्रम काका त्या गोष्टीला तयार नव्हता. ते तेवढं एकच माझं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल पप्पा असताना, तर ते अनधिकृत हे नाटक मी सजेस्ट केलं होतं, एवढंच असेल. पण मला काही हे नव्हतं. आणि जेव्हा पप्पा गेले तर मी 1-2 महिने सगळं स्थिरस्थावर करेपर्यंत मग मला एक म्हणजे आपली इंडस्ट्री ही खूप, म्हणजे माणूस असताना एक वेगळं असतं आणि माणूस गेल्यावरती तर ते खूप भयानक असतं. हे मी अनुभवलं, आणि मला वाटतं प्रत्येक माणूस अनुभवत असेल. आणि ते मला माहिती नव्हतं की म्हणजे पप्पा गेल्यावरती एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि मग वर्तमानपत्रातून म्हणा, याच्यातून अरे आता भद्रकालीचं काय होणार, म्हणजे सगळ्या लोकांना मी म्हटलं अरे यार हे काहीतरी वेगळं होतं. सो भैयात पाय पसली नाटक पप्पांनी 101 प्रयोग केले होते. 102वा प्रयोग होता, आणि तो रात्री होता, आणि पप्पा संध्याकाळी गेले. आणि म्हटलं चला आता भैयात पाय पसले, पप्पांनी 101 प्रयोग केले, तर आपण 100 प्रयोग करूया त्या सगळ्या कलाकारांसाठी, कारण त्यांना कुठेतरी काम मिळणार नाही किंवा काय होणार नाही. मी त्यांना सगळ्यांना अचानक बंद पडलं. म्हणजे अचानक बंद पडलं तर ते सगळे आपल्यावरती डिपेंड असतात. असे दिवाळीचा तो सीझन होता, ते बंद झालं होतं. मी 20 डिसेंबर 2007ला म्हटलं आपण आता भैयात पाय पसली चालू करूया मंगेश कदमला पप्पांच्या. कारण एकमेव मंगेश कदमच होता की जो म्हणजे मंगेश कदमचा प्रवासच वस्त्रांपासून किंवा रमेश रणदिवे एकांकिका स्पर्धांपासूनचा चालू झाला होता. सो मी लहान होतो तेव्हा, 9 वर्षाचा होतो. सो मला मंगेशदा तेवढा माहिती होता. बाकी मित्रांना विचारलं होतं, म्हणजे संजय नार्वेकर होता, पण त्याला ते करायचं नव्हतं. म्हटलं जाऊ दे आपण भैयात पाय पसली करूया, सगळे हे करूया आणि 100 प्रयोग करूया. आणि विषय म्हणजे भद्रकाली एक म्हणजे प्रॉपर त्याला चांगल्या नोटवर ठेवून म्हणजे सगळ्यांचे करून कोणाचे असं काही हे नको, आणि दी एंड आपण त्या पद्धतीने करूया. सो मी घरी सांगितलं, तर घरचे बोलले तू उगाच याच्यात पडू नकोस, तुझा स्वभाव एकतर म्हणजे म्हणजे तो मॅनिप्युलेटिव्ह तुला स्वभाव लागतो. तुला जेव्हा एखादा कुठचाही बिझनेस करताना तुला ते प्रोडक्शन आहे, तुला लोकांशी चांगलं बोलावं लागणार. माझा स्वभाव जरा थोडा वेगळ्या पद्धतीचा होता, आणि त्याच्यामुळे घरचे सगळे टेन्शन. म्हणजे माझी बायको, तिला माहिती होतं, ती माझ्या कॉलेजपासून आमचं लव्ह मॅरेज, तर तिला माहिती आहे की मला याच्यात काही इंटरेस्ट नाही. तर ती बोलली अरे तू इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे ती कन्नड आहे, तर आम्ही हिंदीत बोलले तुझे इंटरेस्ट नाही तर तू कैसा करेगा. तर मला चल नाही रे 100 शोज देखील करते. आणि माझी मम्मी, दीदी आणि बायको या तिघांनी सांगितलं की तू बघ 100 प्रयोग, तुला जे वाटते तसं तू कर. आणि मी त्यांना सांगितलं होतं की आपण बंद करू. तो 100 प्रयोग करताना त्याच्यामध्ये भैयात पाय पसली, तेव्हा ते भैयाचं सगळं ते परप्रांतीयांचं आंदोलन, त्याच्यामध्ये त्याचे जवळजवळ 300 प्रयोग पुढे झाले. त्याच्यामध्ये परत त्याच्यावरती बंदी आली होती, आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्या नाटकाच्या दरम्यान काहीतरी अजून गोष्टी झाल्या होत्या. मग ते करताना लोक बोलले की अरे भैया पाय पसली जे हा प्रयोग करतोय, मग ते वेस्टर्नचं बाबूजींचं स्वप्न आहे 5000 प्रयोगाचं, मग ते अपूर्ण राहणार आहे. ते लोक बोलायला लागले. मग म्हटलं आता वेस्टर्न आपण करायचं की नाही करायचं. सो वेस्टर्न एक शिवधनुष्य होतं की मग संतोष मयेकर भैयामध्ये करत होता, तो मालवण पट्ट्यातलाच असल्यामुळे त्याच्या 2 गावं हे असल्यामुळे, आणि संतोष चांगला कलाकार होता. मग ते एक वेस्टर्नचं म्हटलं चला आता बाबा 4923 प्रयोग पप्पानी केलेत, म्हणजे 77 प्रयोग ते आपण करूया.
आणि 5,000वा प्रयोग आपल्याला करता येतो का बघूया. सो 5,000वा प्रयोग करायच्या आधी मी याला सांगितलं बाबा 5,000वा प्रयोग शेवटचा असेल. संतोष मयेकरनी पण त्याचं लग्न 22 नोव्हेंबरला मला वाटतं 5,000वा प्रयोग केला मी 20 नोव्हेंबर काहीतरी. त्याला बोललो तू 19ला तुझं लग्न वगैरे कर तुझं, आणि म्हणला आपण नाटक बंद करतोय. पण तो 5,000वा प्रयोग मलाही वाटला नाही. म्हणजे मी त्याचं कॉस्ट ठरवला, मी विजय पाध्ये आणि आम्ही बसलो होतो. तर म्हणलं अरे, कारण तेव्हा 150 रुपयाचं तिकीट होतं 100 रुपयाचं. तर म्हटलं 500 मी म्हटलं 5,000वा प्रयोग आहे तर 5,000चं तुला ठेवूया पहिलं. बोलले नको नको, अरे कोण येणार नाही, आपण 300 म्हटलं 300 नको 500 ठेवूया. पण मग ते काय म्हणतात ते, तो 5,000वा प्रयोग एक न भूतो न भविष्यती झाला की ज्याचं तिकीट 12,000 रुपये ब्लॅकनी गेलं. आणि माझ्याकडे पण मी जेवढे नाही कमवले तेवढे त्या ब्लॅकवाल्यांनी कमवले होते. सो आय गेस हे ज्या गोष्टी घडत गेल्या की मग जेवढ्या स्ट्रॉंगली मला विरोध देत गेला तिथपर्यंत तेवढा स्ट्रॉंगली मी मग नंतर लोक बोलायला लागले की अरे काय चांगलीच लोक होते. म्हणजे मी एंटर करायला प्रसारला काय ते बाबूजींचंच भैयात श्री आणि बाबूजींचंच वस्टर्न आहे. प्रसारला नाटकातलं काय डोकं नाही, पण ती जी व्यक्ती बोलली होती ती खरं बोलली होती. ती आमच्याकडेच मॅनेजर होते आणि त्याला माहिती आहे की मी आयुष्यात कधी मला की ठो माहिती नाहीये. मी पप्पांना स्टेजमध्ये म्हणजे बॅकस्टेजचं सामान असेल, सेटिंग असेल, ते मी आणि पप्पा जायचो कुर्ल्याला. आम्ही त्या सार्कोवाला होता कारण लाकडं वगैरे आणायचो. पण माझं नाटकात कॉन्ट्रीब्युशन घेत होतं की बाबा अरे नाही सेट असाच झाला पाहिजे किंवा हे असं झालं पाहिजे. माझं काय अशी इन्व्हॉल्वमेंट होती. मी आपल्याला जायचो कधीतरी टाइमपास करायचो. पण असं मी रिहर्सल बघितलं आणि मी अगदी म्हणजे लहानपणापासून मला घरातून बायकडू वगैरे मिळाले. आमचा बिझनेस घरी होता. आमचे कॉन्ट्रॅक्ट शो माझी मम्मी फोनवरती. सो बिझनेस घरात काय चालायचा, कॉन्ट्रॅक्ट शो काय चालायचे हे माहिती होतं. पण तो काय बेसिक बिझनेस आहे, कोणाला काय नाही त्याचं काय मला काय गंध नव्हतं. पण मग वस्टर्न आलं. वस्टर्नचा 5,000वा प्रयोग झाला. मग ते एक वेगळं, त्याला सगळे लोक आले. तो जो PR होता तो पप्पांचा होता. म्हणजे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, मला वाटतं सगळ्या म्हणजे राजसाहेब, म्हणजे सगळ्या पॉलिटिकल पार्टी. आणि तो 1.5 तासाचा तोही एक म्हणजे वस्टर्नच्या नशिबात आहे की पुलंनी जसं 1.5 तास भाषण झालं, त्या 1.5 तासाचं फक्त नुसतं भाषणांचं एक हे होतं. आणि तो प्रयोग 5 तासाचा झाला. त्याच्यात ते सगळे होते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे, म्हणजे प्रशांत काका होता, भरत होता, मकरन होता, संजय, सिद्धार्थ जाधव, A to Z, म्हणजे जेवढे लोक होते तेवढे सगळ्यांनी त्यांनी येऊन तो पात्र परिचय केला होता. आणि मग हे ऐकलं मी. रंगभूमी, राजकारण अशा विविध क्षेत्र म्हणजे उद्योग सुद्धा सगळेच होते. म्हणजे एवढ्या विविध क्षेत्रातली एकमेकांशी स्पर्धा असणारी मंडळी सुद्धा एकत्र आले आणि 5 तास ते हसून हसून त्यांचं म्हणजे ते एवढं लोकांनी एन्जॉय केलं. आणि आम्ही 5 तास मी तो प्रयोगच नाही बघितला कारण आम्ही बाहेरच उभे होतो की कोण येत आहेत, काय येत आहेत. आणि त्याच्यात एक विक्रम मला वाटतं ते परत नंतर कधीच झालं नाही. षण्मुखानंद ज्यांना मी सांगितलं की माझ्याकडे तिकीट नाही आहेत कारण मी ऑलरेडी देऊन मोकळा झालो होतो कारण कोणी येणारच नाही. सो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की कोणी घेणार नाही. आणि नंतर मी जेव्हा जेव्हा ते मी दिलं याला, जेव्हा मी एडिट करायला बसलो तेव्हा मी अजित भुरे आणि विजय पाध्ये मी बघितलं. षण्मुखानंदची कॅपॅसिटी 2700ची होती. आणि ज्यांना मी नाही म्हणून सांगितलं होतं ती लोक त्याच्यामध्ये सफेद खुर्च्या घालून षण्मुखानंदात लोकांनी ब्लॅकमेल केलं होतं की तुम्ही जर आम्हाला दिलं नाही तर आम्ही तुमचं लायसन्स कॅन्सल करू, आम्ही तुम्हाला हे करू. तर ज्यांना मी नाही म्हटलं होतं म्हटलं हा माणूस कसा काय दिसतोय. काही अर्धे माझ्या ओळखीचे पण होते. अरे हा माणूस. मग नंतर आम्ही बघितलं 2700 प्लस त्यांनी काहीतरी जवळ 300-400 खुर्च्या घातल्या होत्या. म्हणजे हे न भूतो न भविष्यती त्यांच्याकडे पण कधी घडलं नाही. सो मला वाटतं ते सगळं झालं. आणि नंतर मी त्याचे टचवूड बसस्टँडचे पण मी बऱ्यापैकी प्रयोग केले. मला वाटतं 5,180 वगैरे काही प्रयोग केले. त्याच्यानंतर ते ओव्हरपॅक झाले. त्याची नंतर 6 डिसेंबरला पण मी शिवाजी मंदिरला प्रयोग केला आणि त्याची पण ब्लॅक झाली. आणि मग ते ब्लॅक होत गेली, त्याचं वस्टर्न चालत गेलं. आणि नंतर मग मार्चमध्ये मी ते बंद केलं. आणि नंतर मला वाटलं की आता मरू जातात ते, म्हणजे आता मी सांगितलं की बाबा आता आपण विषय बंद करूया. माझा मॅनेजर होता सचिन मयेकर, त्याला म्हटलं चला आपण जाऊन मस्त की आपण नाटकं वगैरे बघूया, टाइमपास. आता काय नाहीतरी नाटक करायचं नाहीये, आपण टाइमपास करूया. आणि त्या काळामध्ये कुठेतरी मी हे ऐकलं की अरे प्रसादला त्याला काही डोकं नाहीये. आणि ते खरंच होतं की वस्टर्न आणि भैया ही बाबूजींनी केलेली नाटकं ती जस्ट मी ट्रान्सफॉर्म केली. म्हणजे त्याच्यात काही म्हणजे मी काही डिरेक्ट केलं नाही किंवा मी काही त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली नाही. आणि मग माझ्याकडे सुखांशी बांधतो आम्ही नाटक कुमार सोनीचा फोन आला आणि त्यांनी रात्राणी केलं होतं. आणि ते नाटक जे 4 वर्ष बंद होतं, म्हणजे 4 वर्ष अभिराम बडकमकरचं नाटक जे कोणी निर्माता करायला तयार नव्हता, त्याने माझ्याकडे वाचलं. मी त्यांना म्हटलं मला करायचं आहे, मला आवडलं ते नाटक. आणि सो तिथून मला वाटतं की भद्रकालीनी एक वेगळी वाट, म्हणजे भद्रकालीची ती वाट ऑलरेडी आधी होती. म्हणजे त्यांनी अग्निदिव्य केलं होतं, अफलातून केलं होतं. पण मच्छिंद्रगामी नावाचा ब्रँड करिश्मा एवढा तो वेगळा होता की ही नाटकं भद्रकालीची कोणाला माहितीच नव्हतं. म्हणजे अफलातूनचं त्या काळामध्ये 1 लाख रुपयाचं पैसे म्हणजे जाऊन आनंद मोडकांना त्याचं जे हे होतं ते जाऊन मी दिलं होतं.
पण लोकांना तेव्हा त्या काय 84 साली 1 लाख रुपये म्युझिकला कुठच्याच निर्मात्याने खर्च केले नव्हते. म्हणजे आजच्या काळामध्ये 50-1 लाख रुपये असतील. पण मच्छिंद्र कांबळे म्हणजे पप्पा फुल वेडे होते. म्हणजे त्यांना ते पॅशनेट होते अबाउट थिएटर. सो त्यांनी तेव्हा त्याचं कमर्शियल गणितं बघितलेली नव्हती. आणि ते सेम गोष्ट जेव्हा म्हणजे मला जेव्हा आलं तेव्हा मला असं वाटायचं की मी पप्पांना सांगितलं तुम्ही शनिवार रविवारच प्रयोग करा, की जेव्हा रेग्युलर थिएटरमध्ये 30-40 प्रयोग व्हायचे. सो तेव्हा मला ते समजलं की पप्पा का की बॅकस्टेजवाल्यांचं पण घर चाललं पाहिजे, आपल्यावरच्या कलाकारांचं पण घर चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी वेगळ्या ठिकाणी कामं करतील. आणि मग ते सगळं जी जमलेली एक भट्टी आहे ती होत नाही. आणि मग हळूहळू जे माझं जे पप्पांचं जे द्वंद्व होतं की तुम्ही का एवढा स्वतःला त्रास करून तुम्ही प्रयोग करतात, ते कुठेतरी या गेल्या 17 वर्षामध्ये हळूहळू मला आता ते झिरपत गेलं, ते समजत गेलं. आणि ते जास्त तेव्हा कुठेतरी वाटायचं की नाही मग आपण कधीतरी पप्पांवरती आपण म्हणजे त्यांना बोलायचो, त्यांना हर्ट व्हायचं, तो अन्याय चुकून माझ्याकडून झाला का. आता माझ्या मुलाला म्हणजे आता तर सॅटर्डे संडे हा विषय म्हणजे नुसतं थिएटरच आपलं मराठी थिएटर वीकेंड थिएटर झालेलं आहे. सो ते काही दिवसात नाही, पण तेव्हा 22 दिवसांचे दौरे व्हायचे. सो गोव्याला पप्पा म्हणजे केला तुकाने झाला मग 3 दौरे रिपीट झाले, 3ही दौरे हाऊसफुल. म्हणजे त्या काळात पप्पा 22 प्रयोग केला तुकाचे गोव्यामध्ये व्हायचे. पाणगोचे प्रयोग, पाणगो नाटक नाट्यावलोकनापर्यंत चाललंच होतं, 262 प्रयोग. प्रचंड कर्जात होतो. म्हणजे अरुण काकाला आमची गाडी दिली होती पप्पांनी, ॲज अ डिरेक्टर द्यायला पैसे नव्हते, आणि नाट्यावलोकन झालं आणि त्यानंतर पाणगोंनी जे हजारोच्या वरती प्रयोग झाला. सो म्हणजे ते प्रत्येक वेळी तुमचा नशिबाचा पण भाग असतो. तू दौऱ्यांचा उल्लेख केलाच आता. पूर्वीच्या काळी मोठमोठे म्हणजे दीर्घकालीन दौरे व्हायचे, तर त्या दौऱ्यातले काही किस्से किंवा आठवणी काही असतील तर ऐकायला आवडतील आम्हाला. म्हणजे मी पप्पांबरोबर कधी दौऱ्यांवरती कधी गेलो नव्हतो, पण पप्पा जे सांगायचे म्हणजे वेस्टर्नचा प्रयोग होता की मागे पीठामध्ये लोक बसायचे, म्हणजे खुर्च्या असायच्या, मग ते हे करून नंतर मग मागे 1 रुपयामध्ये पीठामध्ये वगैरे लोक बसायचे. सो नाटक संपल्यावरती पप्पा आता सेट काढेपर्यंत किंवा बसमध्ये करेपर्यंत पप्पा असे मागे फिरायला गेले तर जमीन अशी ओली वाटायला लागली. तर पप्पा बोलले अरे पाऊस बिऊस पडला की काय, पण पाऊस पडला तर नाटक तर आपलं ओपनमध्येच होतं. तर पप्पा बोलले की अरे म्हणजे एवढी ओली पूर्ण जमीन, म्हणजे ती लोक जवळजवळ 2-5 मिनिटं ती लोक राऊंड मारत होते. आणि तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर तिकडचा म्हणाला की बाबूजी, म्हणजे पप्पांना बाबूजी म्हणायचे, तर बाबूजी की लोक एवढी रममाण होती की ती जे इंटरव्हलला जी लोक याला जातात तर ती जागा जाईल म्हणून ती लोक याला पण गेले नाही, म्हणजे टॉयलेटला पण याला गेले नाहीत. आणि त्या लोकांनी तिथेच बसून ती लोक उठलीच नाहीत आणि त्यांनी पूर्ण नाटक त्या ह्याच्यामध्ये, कारण गावी नॉर्मली तसं होत नाही. तर पप्पा ते खूप काय म्हणत होते, म्हणजे त्यांना तो म्हणजे किस्से पण सांगायची पप्पांची एक वेगळी आतोडी होती. सो आय एम नॉट अ गुड कम्युनिकेटर, बट पप्पाला ते जाम हे व्हायचं. आणि असे बरेच किस्से म्हणजे लोकांचे म्हणजे लोक आले होते बसून ते उठले नाही आणि त्यांची जागा जाईल. सो ते तिथेच बाजूला कुठेतरी त्यांनी तो हे केला, म्हणजे त्यांनी तो कार्यक्रम उरकला. आणि म्हणजे ते पुढे गेलेच नाही. म्हणजे नॉर्मली ज्या मुताऱ्या वगैरे बांधले असतात ते जरा थोड्या बाजूला, म्हणजे जरा थोड्या कारण की नाही तर मग याच्यामुळे त्यांनी खूप लांब असतात, तर लोक एवढे लांब गेली नाही. आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही इंटरव्हलमधून उठलो तर आमची जागा जाईल, तर ते तिथल्या तिथे. सो हे पप्पा म्हणजे हे जे काही लोकांचं प्रेम कोकणात किंवा गोव्यामध्ये वगैरे पप्पांना मिळालं, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे तेव्हा गणपतीचे किंवा साखर कारखान्यांचे तेव्हा दौऱ्यांचे खूप प्रयोग व्हायचे. आणि मग प्रत्येक ठिकाणी पप्पा नाशिकवरून आले तर कुठेतरी फटाके घेऊन ये, किंवा पुण्याला प्रयोग असायचे. सो त्यांना ते खूप हे होतं. आणि काय म्हणतो दौऱ्यांसाठी त्या बसेस होत्या, मग त्या दौऱ्यांमध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी राडे व्हायचेच. आणि ते ड्रायव्हर तरी आमचे करायचे किंवा कोणतरी करायचं. आणि ते नंतर माझ्याकडे पण झालं, कारण की शेवटी तुमच्या लॉजिस्टिक हे असतं. तर काही दौऱ्यांमध्ये माझ्या वेळी पण हे होतं, पण ठीक आहे आता माझी काही लोक आहेत आणि आपल्याकडे दौऱ्यांमध्ये जर लफडी झाली नाहीत किंवा काही राडे झाले नाही तर मग ते दौरे सार्थक ठरत नाही, तुला माहिती आहे. पण मजा आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात पण आली, पण आता कमी होतात दौरे. आता मुंबई, पुणे, नाशिक याच्यामध्ये कोकणात कधीतरी होतं. आता बघूया आता म्हणजे जसं मला वाटतं जसं शहरीकरण होत गेलं तसं थोडं ते दौऱ्यांची मजा पण कमी होत गेली. आणि आताच्या कलाकारांनी पण आता नॉर्मली लोकांना थोड्याफार तरी सोयीसुविधा लागतात. ज्या आधी लोक ऍडजस्ट करायचे, लोक आधी झापाच्या थिएटरमध्ये प्रयोग करायचे. आता जरा थोडं आपलं एसी नसेल तरी थोडं आपल्याला त्रास होतो, पण ते होतो, कारण की तेव्हा झापाच्या थिएटरमधली जी खेळती हवा असायची ती आता कदाचित ती त्या याच्यामध्ये मिळत नाही. सो आय गेस ते होऊ शकतं. आता स्वतः हा व्यवसाय पुढे नेताना, बाबूजींची लेगसी पुढे नेताना अशा कुठल्या गोष्टी किंवा असे कुठले त्यांचे स्वभावगुण वाटतात की ज्याच्यामुळे
त्यांचं वर्क कल्चर हे पुढे त्या प्रकारे गेलं पाहिजे, ह्या गोष्टी तू कटाक्षाने पाळतोस. ॲक्च्युली बघायला गेलं तर पप्पांचं वर्क कल्चर टोटली वेगळं होतं. कारण कारण असं होतं की ते स्वतः कलाकार होते. सो तो एक खांबी तंबू होता. म्हणजे पप्पांना फरक नाही पडायचा की आजूबाजूला कोण आहेत. असे काही मराठी रंगभूमीवरचे कमी एक 10-15 लोक असतात की ज्यांना आपण त्यांनाच बघतो. आपण आजूबाजूला कोण आहे ते आपण बघत नाही. सो त्यांच्या वेळेला ते म्हणजे वेस्टर्नमध्ये कमीत कमी 2000 लोकांनी रिप्लेसमेंट केले असतं. कोणी असा आला की बाबा आज हा नाहीये आणि वेस्टर्नला नेहमी तो प्रॉब्लेम येतात की कोणाचं तरी काहीतरी व्हायचं. सो ते कोणालाही उभं करायचं. सो तो त्यांचा हे होता जे मी आज नाही करू शकत. म्हणजे ते टोटली तो एक मोठा शिफ्ट झाला की बिईंग मेन ॲक्टर, लीड ॲक्टर आणि प्रोड्युसर जे आपल्याकडे आता काही प्रशांत काका करतो, भरत करतो, जे आता म्हणजे निर्माते बनल्यावरती हे केल्यावरती, आणि तो सेम तसाच प्रवास होतो. आणि नॉर्मल तुम्ही निर्माते आहेत की जे तुम्ही ॲक्टिंगमध्ये नाही आहेत किंवा तुम्ही लेखक डिरेक्टर नाही आहेत आणि तुम्ही प्युअर निर्माते आहात. तर मला असं वाटतं की कुठेतरी मी इंजिनियर असल्यामुळे कुठेतरी ते एक ॲनालिटिकल आपण म्हणतो की कशा पद्धतीने व्यवसाय करायचा किंवा काय करायचं. सो शेवटी कुठचाही व्यवसाय गॅम्बल आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि नाटक, सिनेमा, कुठचाही आर्ट फॉर्म असेल तर तो जास्त गॅम्बल आहे. इट्स अ प्युअर गॅम्बल. म्हणजे उद्या तुम्ही किती चांगलं करा ते चालेल याची गॅरंटी नाही आहे. कमर्शियल नाही. हां, म्हणजे तुम्हाला एक तेही मिळेल की नाही तुम्हाला, कारण आपल्याकडे एवढ्या लॉबीज आहेत की त्याचं तुम्हाला प्रमाणत्व तुमचं सिद्ध करायला इट टेक्स टाईम. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गटामध्ये तटामध्ये तुम्ही आहात की नाही, आणि मग ते तुम्हाला ठरवणार की तुम्ही मराठी रंगभूमी किंवा कुठच्याही आर्ट फॉर्ममध्ये तुम्ही काय आहात. सो मला वाटतं ते जेव्हा तुम्ही ते बॅरियर जेव्हा तुम्ही तोडून येतात आणि तेव्हा मग तुम्ही ठरवतात की तुम्हाला काय करायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये माझ्या वर्क कल्चरमध्ये मी पप्पा गेल्यावरतीच मी दोन्ही बसेस होत्या त्या काढून टाकल्या. आणि त्या ड्रायव्हर दारू पिऊन ते तमाशे करण्यापेक्षा आपण लोकांना वाटतं आपण दारू न पिता पण दारू पितो असा तो प्रकार व्हायचा. त्याच्यामुळे मी ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या मी कॉन्ट्रॅक्च्युअल याच्यामध्ये केल्या. मी माझं कुठेही मी माझं ऑफिसच आता 1.5 वर्षापूर्वी घेतलं. म्हणजे मी असं कुठेही बाबा ऑफिस सिस्टीम आहे, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. कारण तिथपर्यंत मोबाईलमुळे तुमचा बिझनेस ऑलमोस्ट जे टेक्नॉलॉजीचे काही फायदे आहेत तेही आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप आणि या सगळ्या आधी ब्लॅकबेरी होता. सो तुम्ही क्लोजली तुम्ही ते मॉनिटर करू शकतात. मेल्स आले, नाटकाचं व्यवसायाचं स्वरूप बुक माय शोवरती आलं. मी आणि प्रशांत काकांनी ऑनलाईन बुकिंगचं खूप आधी चालू केलं होतं, पण आम्ही ते बंद केलं. आणि तेव्हा त्याला ते हार्डवेअर सपोर्ट आणि तो बिंग अ कॉम्प्युटर इंजिनियर मला असं वाटलं होतं की ते सोपं आहे, पण आपला बिझनेसचं अर्थकारण खूप मिनिस्क्युअल आहे कम्पेअर टू बुक माय शो. आणि तो जो काही लाईव्ह एक हे होता, सो मी काही त्या फंदामध्ये पडल्यानंतर मग मी ते काही कंटिन्यू केलं नाही. पण त्या झोनमध्ये खूप व्यवसाय वेगळा होत गेला, शनिवार रविवारमध्ये येत गेला. आणि मला वाटतं जेव्हा कधी 400 वर्षापासूनची मराठी रंगभूमी असेल किंवा कुठची रंगभूमी असेल, तुमचा जो विषय काय आहे, तुमचं स्क्रिप्ट काय आहे, तुमचा सब्जेक्ट काय आहे, हे जिथपर्यंत होत नाही तेव्हा तुम्ही कितीही मार्केटिंग, उद्या तुम्ही आपल्याकडे फुलपेज जाहिरात केलेली नाटकंही पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रयोगाला हे झाली. सो मला असं वाटतं की कुठेतरी तो जो विषय होता ते कुठे आला नाही, पण कल्चर डेफिनेटली चेंज झालं. म्हणजे पप्पांच्या पद्धतीचा व्यवसाय आणि पप्पा काय म्हणतो ते आपण पप्पांना तारखा असं, कारण तेव्हा थिएटर्स कमी होती. शिवाजी मंदिर म्हणजे मॅक्झिमम शो, म्हणजे मी काही जाहिराती बघतो आता चाकरमानी केलं तेव्हा रवींद्रला सकाळी प्रयोग, रात्री प्रयोग, परत उद्या सकाळी प्रयोग, साहित्य संघ, दामोदर हॉल, शिवाजी मंदिर, पार्ला, तेव्हा बोरिवली थिएटर्स होतं किंवा गडकरी. आणि गडकरीला एवढं नव्हतं. जो काही खेळ चालायचा तो शिवाजी आणि रवींद्र आणि दामोदर साहित्य संघ आणि मराठी माणसं. जसजशी मराठी माणसांचं हे मायग्रेशन झालं त्याचा तुमचा नाट्य व्यवसाय पण चेंज व्हायला लागला. पण टचवूड आजही मला वाटतं मराठी प्रेक्षक जो आहे तो आजही नाटकावरती तेवढंच प्रेम करतो, तेवढाच चौकस आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला वाटतं की मी असेल किंवा अजून माझे जे सहकारी निर्माते आहेत ते प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतात. जसं मी सुखांशी केलं, मग त्याच्यानंतर मी जवळजवळ आत्ता एक 18-19 नवीन नाटकं केली. आणि वस्त्रारण, पांडव आणि हलकं फुलकं ही 3 रिवाईव्ह केली. पण चांगलं कितपत आपण देऊ शकतो, सर्वोत्तम आपण कसं देऊ शकतो. सो टचवूड आज भद्रकाली एक जो आधी ब्रँड होता, जे मला जपायचं, जे माझ्यावरती मला जे वाटलं होतं की जे मी करावं, सो ते जपण्याचा प्रयत्न मी करतोय. मी नेहमीच म्हटलं, मी गेल्या एका याच्यामध्ये म्हटलं होतं की मला काही मी इथे प्रूव्ह करायला आलो नव्हतं मुळात. म्हणजे माझं इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये मला प्रूव्ह कुठेतरी करायचं होतं. मी इथे काही प्रूव्ह करायला आलो नव्हतो. सो माझे वडील काय म्हणतात ते, त्यांनी 10 PhD काहीतरी 51 नाही त्यांनी 100 PhD केले असतील. मी नर्सरीमध्येच आहे. सो माझ्या प्रत्येक नाटकात त्याचं सक्सेस काय आहे, हिट की फ्लॉप आहे ते मी बघत नाही.
पण आज कमर्शियल सक्सेस त्याला किती मिळालं, त्यापेक्षा उद्या कुठचाही रंगगर्मी असेल किंवा प्रेक्षक असेल, तो माझं नाटकाचं स्क्रिप्ट वाईट होतं हे म्हणणार नाही. तू आता जसं म्हणालास की बाबूजी मोठा वृक्ष होते आणि तू तर अजून नर्सरीत आहेस. मी नर्सरीमध्येच आहे आणि आय एम हॅपी बिंग इन दॅट प्लेस. तरी आमची इच्छा अशी आहे की ही नर्सरी आणखीन छान बहरत जावं, त्याच्यात विविध रंगाची विविध प्रकारची झाडं फुलं छान आम्हाला बघायला मिळत आणि नर्सरी याची हो याच आम्ही तुला शुभेच्छा देतो. कारण बाबूजींनी जे सुरू केलेलं कार्य होतं रंगभूमी पुढे नेण्यासाठीचं, त्याच्यात तूही स्वतः आलायस, तू स्वतः ते पुढे न्यायचा प्रयत्न करतोयस. त्याच्यासाठी तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आमच्या जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ह्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच इतर अनेक आभाळाच्या माणसांबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत धन्यवाद.